सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि शुभ सकाळ सुद्धा. तर आम्ही गावी आलोय सुट्टीसाठी आणि मुलींना सुद्धा सुट्टी आहेत म्हणून म्हटलं 8-10 दिवस राहूया, कारण परत काही वर्षभर गावाला येता येत नाही. येतो पण असं राहायला येता येत नाही. आणि हे बघा, इतकी प्रसन्न आणि एकदम छान अशी गावाकडची सकाळ असते. एकदम फ्रेश वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, मस्त अशी माणसांची वर्दळ. खरंच खूप भारी वाटतं बरं का. आणि आम्ही खूप दिवसातनं अनुभवतोय, कारण सिटीमध्ये ना ह्या गोष्टी नाही बघायला मिळत. त्याच्यानंतर मग बालवाडीमध्ये गेलो होतो, थोडंसं काम होतं म्हणून. आणि जी शाळा आहे ना, तर ती आमच्या घराच्या पाठीमागच आहे. म्हणजे आमच्या शेतामध्ये आहे. आणि इथंच माझं म्हणजे अंगणवाडीपासून किंवा पहिलीपासून म्हणा ते 7वी पर्यंतचं शिक्षण झालंय. आणि खूप छान शाळा आहे. आता पूर्ण शाळेचा व्हिडिओ मी नाही घेतला, कारण शिक्षक वगैरे येत होते आणि शाळा बरेच दिवस म्हणजे चालू असते ना. मुलांना सुट्ट्या असल्या तरी शाळेला म्हणजे शिक्षकांना सुट्टी नसते. त्याच्यामुळे तिकडं एकच क्लास ओपन होता आणि बाकीचे सगळे बंद होते. त्याच्यामुळं मी बाहेरूनच थोडासा व्हिडिओ घेतला. पण शाळेमध्ये गेल्यानंतर खरंच जेवढ्या काही जुन्या आठवणी होत्या ना, त्या सगळ्या जाग्या झाल्या आणि खूप भारी वाटत होतं मला. म्हणजे मी कधी पण माहेरी गेले ना, की घराजवळ शाळा आहे. त्याच्यामुळे शिक्षक भेटतात आणि शाळासुद्धा बघता येते. आणि आपण जिथं शिकलोय, लहानाचं मोठं झालोय, ते मागे वळून बघतानाचा आनंद काहीसा वेगळाच असतो, बरोबर ना? त्याच्यानंतर घरी आलो आणि मग दारातच नारळाचं झाड आहे. तर म्हटलं नारळ काढून पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे आपली दुपारची सोय होईल. कारण काय होतं, ऊन इतकं प्रचंड आहे ना, की मग झाडावरचा नारळ काढून लगेच जर सोलून पाणी प्यायला घेतलं ना, तर पाणी सुद्धा जळजळ करते आणि मुली पाणी पित नाहीयेत, असं होतं. मग मी 2 नारळ काढले आणि असे बादलीमध्ये टाकून दिले. आता गावाकडे हाच आपला फ्रीज असतो, कारण आमच्याकडे फ्रीज नाहीये गावी. त्याच्यामुळे मग कलिंगड असेल किंवा नारळ असतील, तर असं मस्त पाण्यामध्ये टाकायचं भरून आणि मग त्या झाडाखाली ठेवून द्यायचं. पाणी थंड होतं आणि मग ते दुपारपर्यंत थंड सुद्धा होऊन जातं, अगदी फ्रीजसारखं. तर आता इथं मला हे नारळाची फांदी आहे ना, तर ती काढायची होती. शिवण्या सर्वज्ञाला त्याच्या वेण्या गुंफून द्यायच्या होत्या, पण ती काही माझ्याकडनं निघालीच नाहीये. आता आई तू अशी दगडावर चढली म्हणजे मला सुद्धा चढायचंय, असा सर्वज्ञाचा अट्टास होता. म्हणून मी तिला सुद्धा घेतलं आणि घराच्या जवळ खूप मोठी दगड आहेत. आणि ह्या तिघांची नंतर भांडणं लागली होती खेळण्यासाठी. आता हे माझ्या भावाचा मुलगा आणि मुलगी आहे आणि ही माझी शिवण्या. त्यांची खूप भांडणं लागली होती खेळण्यासाठी. आणि हा जो स्वराज आहे ना, तो खूप खोड्या करतो, म्हणजे आगाऊ आहे खूप जास्त. त्याच्यानंतर मग सगळ्या झोळीत खेळत होते. त्यांना झोके बांधलेत घरामध्ये 2-3, कारण भांडणं लागतात सगळ्यांची म्हणून. आणि गावाला आले की अशा गोष्टी सगळ्या चालू असतात. कुठे झाडाला झोका बांध, घरात झोका बांध. मुलं आहेत ना, मग काय करणार, ते खेळतच असतात. ऊनच इतकं प्रचंड पडतंय तर काय. मग मला ना हा कूलर जायचा होता, म्हणजे ऊन इतकं पडतंय आणि काय झालं होतं, गावाला धूप सुद्धा बरीच असते. त्याच्यामुळे त्याचे जे साईडचे म्हणजे ते हे असतात ना, तर काय म्हणतात त्याला, आठवत नाहीये मला. तर ते खूपच खराब झाले होते म्हणजे धुळेने. आणि हे व्हिडिओमध्ये दिसतात ते माझे वडील आहेत. आम्ही त्यांना दाजी म्हणतोय. आणि मग मी दाजीने मिळून आम्ही दोघांनी कूलर खोलला. व्यवस्थित स्वच्छ कपड्याच्या ब्रशने, दात घासायच्या ब्रशने, ज्या बारीक साणीमधली घाण वगैरे होती ती सगळी काढून घेतली आणि स्वच्छ धुतला आणि म्हटलं आता वाळायला ठेवूयात. वाळल्यानंतर मग आपण परत आहे असं जोडून घेऊयात. कारण गावाला काय होतं, उन्हाळ्यामध्ये पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे पाणी सुद्धा जपूनच वापरावं लागतं. कारण पाणी जास्तच लागतं, जनावर असतील किंवा माणसं असतील वापरायला पाणी. त्याच्यामुळे पाणी जास्त प्रमाणामध्ये लागतं. तशी इतकी पण काही पाण्याची अडचण नाही आहे बरं का आमच्यात. पण लाईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे पाणी जपून वापरावं लागतंय. कूलर स्वच्छ धुवून घेतला. तर यांचा चालला होता असा खेळ. आणि तुम्हाला इथे दाखवते, मोटर सुद्धा चालू झाली. जो बोरवेल असतो ना, तो चालू आहे. त्याच्यामुळे पाणी कमी येते. आणि आता हे निघाले होते दोघं जण अंघोळ करायला, म्हणजे पाईप खाली अंघोळ करायचं चाललं होतं यांचं. आणि हे आमच्या दरवाजामधलं जे वातावरण आहे ना, तर ते बघा तुम्ही. म्हणजे मस्त असा पक्ष्यांचा दुपारचा किलबिलाट असतो. ही सीताफळाची झाड आहेत आणि नारळ चिक्कू सुद्धा आहे तिथं. आणि हा आळू दिसतोय ना, तो इतकं पाणी असून तो उन्हामुळे पूर्ण जळून गेलाय पूर्ण. आणि आमचं घर अशा ठिकाणी आहे ना. आणि हा जो रोड मी तुम्हाला दाखवते ना, हा हायवे आहे, जो की सोलापूर कोल्हापूर हायवे आहे. आणि आमचं घर आहे त्या रस्त्यापासून खूप जवळ आहे. आणि हा हायवे म्हणजे खूप मोठा हायवे हा. आय थिंक 6 पदरी आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे घर पण रस्त्याच्या कडेलाच आहे आणि शेतात राहतो आम्ही. हे जे घर आहेत ना, शेतात आहेत. पण तिथे जी लोकवस्ती आहे ना, ती खूप दाट आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये असं आहे की बऱ्यापैकी लोक जास्त शेतामध्येच राहतात. आता मग आमच्या घराच्या म्हणजे बाजार होता, त्याच्यामुळे मग भाजीपाला वगैरे आणला होता. आता यांचं चाललं होतं झाडाखाली मस्त बसून भाजीपाला निवडायचं. कारण दिवसभर या झाडाखालून कोणीही हलत नाहीये. घरात अजिबात कोणी बसत नाहीये. कारण साईडने भिंती आहेत पण वरून पत्रे आहेत.
आणि इतकं बेकार गरम होतंय ना की काय विचारू नका. त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीने नारळ सोलून दिला होता आणि मी मस्त नारळ पाणी पित होतो. आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी निघत नाही, मलाई किंवा खोबरं तयार झाले त्याच्यामुळे जास्त पाणी निघत नाही, थोडं निघतं, पण ते सुद्धा खूप गोड निघते पाणी. आणि आता तुम्हाला इथे विषय असा आहे की म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा आम्ही नारळ घेतो ना तेव्हा विकत घेतो 70-75 रुपयाला नारळ. तेव्हा शिवण्या सर्वज्ञचे भांडण असतात नारळ पाणी पिण्यासाठी. आणि आता गावाला आलोय, घरात झाड आहे, इतके नारळ असतात, मी दररोज काढून देते पण त्यांना ते पाणी प्यायचं नसतं. म्हणजे जिथं मिळतं ना तिथं त्या गोष्टीची किंमत राहत नाही. आणि खरंच असं होतं की ह्या गोष्टी आपल्याला शहरामध्ये मिळत नाहीयेत, पण गावी आल्यापासून आम्ही या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आनंद घेतोय आणि सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये घरचं आणि ऑर्गॅनिक खायला मिळतं. ते सुद्धा असल्या उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार असा झाडावरचा नारळ काढून त्यातलं पाणी प्यायचं किंवा ओलं खोबरं मलई खाण्याचा आनंद खरंच खूप काही वेगळा असतो बरं का. तर शिवण्या थोडंसं तरी पीत होती, पण सर्वज्ञ अजिबात पीत नव्हती. आणि इतकं काही जास्त खोबरं नव्हतं याच्यामध्ये, मलई होती. आणि ह्या दोघांना नारळ पाणी नाही आवडत आणि हे मलई खाण्यासाठी बसले होते. त्याच्यानंतर मग आता जेव्हा 4 वाजतील ना, तर तेव्हा सगळे झाडाखालून उठून जातात. कारण जे माझे चुलत भाऊ वगैरे आहेत त्यांच्याकडे जरशा गुरं वगैरे आहेत, तर त्यांचं वैरण वगैरे टाकायचा टाईम होतो. त्याच्यामुळे सगळे उठून जातात. मग आता मी माझ्या कामाला लागले होते. तो पाण्याचा जार वगैरे असतो सकाळी भरून आणला ना, की आम्ही झाडाखालीच ठेवतो. म्हणजे दिवसभर तिथंच पाणी पिता येतं म्हणून. आणि हे आहे असं म्हणजे घराचा काही व्हिडिओ नाही, पण हे आहे अंगण आणि दारातला व्हिडिओ आहे हा. मी कॅमेरा लावला होता आणि सर्वज्ञ तिथं जाऊन म्हणजे बघत होती, की आई काय करते? म्हणजे तिचं चाललं होतं, की मोबाईल बंद करायचा आणि ती नेहमीच अशी करते. आणि जोपर्यंत 5 वाजत नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा झाडाखालून बाहेर निघत नाही. कारण घरात अजिबात दम निघत नाही. इतकं प्रचंड उकडतंय आणि आम्हाला तर उन्हाची जास्त सवय नाही राहिली त्याच्यामुळं. मग ती खात होती चिप्स, मी तिला एका जागी बसवलं आणि मी म्हटलं होतं, की पटपट मी कामं करून घेते. कारण काय होतं 3-4 वाजता आई सुद्धा शेतात जाते. कारण शेतात गाई म्हशी वगैरे आहेत. त्याच्यामुळे मग तिला जावंच लागतं. आता ती संध्याकाळी डायरेक्ट 6-6:30 वाजता धारा वगैरे काढून दूध घेऊन मगच ते घरी येतात. म्हणजे आईला आभी म्हणतोय. आभी आणि दाजी दोघं सुद्धा उशिरा येतात घरी. त्यांची कामं असतात त्याच्यामुळे ते काही या वेळेला घरी नसतात. 4 वाजता चहा पितात आणि ते जातात शेतात. आता आम्ही घरी आलोय म्हणून, नाहीतर मग यावेळी घरी कोणीच नसतं. आता बाज वगैरे होती ती पण मला इकडे घ्यायची होती. तर ती सुद्धा मी घेतली. म्हणलं आता इथं बाज घेतली ना, की सर्वज्ञ इथं बाजावरती बसते आणि मग त्याच्यानंतर अं, मला माझी कामं करता येतात. सावली आली आहे ना आता म्हणून इथं. आणि हिचं नाव आहे ना शर्वरी, शरू म्हणतात तिला. म्हणजे आम्ही आलो ना गावाला, की हे माझ्याकडं हालतच नाहीयेत. म्हणजे इथंच असतात दिवसभर. सकाळी आम्ही झोपेत असतो तेव्हाच हे अंघोळ वगैरे करून मस्त चहा दूध पिऊन येतात खेळायला. मग ते जेव्हा संध्याकाळी आता 4-5 वाजता आई जेव्हा आवाज दिला ना, तेव्हाच ते घरी जातात, तोपर्यंत नाही. दिवसभर ते माझ्याकडेच असतात. शिवण्या सर्वज्ञासोबत खेळतात. म्हणजे सगळेच असतात, ही म्हणून हीच नाही. ही शर्वरी झाली, स्वराज आणि शर्वरीला एक मोठा भाऊ आहे शंभू म्हणून, तर तो सुद्धा आहे. आणि माझं आणि म्हणजे जे शर्वरीचे आई-बाबा आहेत ना, त्यांचं म्हणजे माझं आणि माझ्या भावाचं लग्न एकत्र झालं होतं. पण ते थोडेसे मोठे आहेत आणि माझ्या मुली थोड्याशा लहान आहेत. तर चला असो, कपडे वगैरे छान मी काढून घेतले. म्हटलं आता पटपट घड्या करून ठेवते आणि मग गावाला कसं असतं 4-5 वाजता मस्त दारात पाणी मारायचं, झाडून काढायचं किंवा जे दिवसभर दुपारची भांडी वगैरे असतात ती घासायची. याची लगबग असते 4-5 वाजता आणि स्वयंपाकसुद्धा लवकर असतो. आणि आता तर गॅस सिलेंडरचा एवढा तुटवडा चालू आहे. सिटीमध्ये भेटतो पण गावाला तर भेटतच नाहीये असं होतंय. आणि आता मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की सर्वज्ञच्या हाताला लागले म्हणून. तर तिच्या हाताला काय झालं होतं, आम्ही ज्या दिवशी आलो ना 2 दिवसापूर्वी, तर आम्ही गावाला आलो. त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा चुलतीच्या घरी गेलो ना, तर तिथे ती खेळत होती छान आणि त्यांच्याकडे चिक्कूची खूप झाड आहेत आणि मग मी चिक्कू आणण्यासाठी गेले. सर्वज्ञाला खूप जास्त आवडतात म्हणून. आणि ती मयुरीसोबत खेळत होती, की आणि मग ती अशा हाताला धरून खेळत होती म्हणजे लोंबकळत होती आणि तिचा पूर्ण बॅलन्स हातावर आला म्हणजे झू, झू, झोका असं ती खेळत होती. त्याच्यामुळे काय झालं कोपरामधून जे तिचा हात असतो ना, तर तिथून तो जो बोन्स असतो जॉइंट तो पूर्ण निसटला होता तिचा. त्याच्यामुळे ते हात अजिबात वरती उचलत नव्हती आणि मी इतकी घाबरले होते, की मला अजिबात काही सुचत नव्हतं. नंतर मी तिथून पुढे व्हिडिओ शूट केला नाही, काहीच केलं नाही. तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर एक्सरा काढला. मग समजलं पण डॉक्टर बोलले, की काळजी करण्याचं काही कारण नाहीये. लहान मुलांचं ते एक 70-80% मुलांमध्ये असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो मुलांना कधी मनगटाला धरून किंवा कोपराला धरून असं अजिबात उचलायचं नाही 4 वर्षापर्यंत.
आणि मग त्याने असं ते बोलले कसं खटक्यासारखं असतं, त्याने थोडंसं हाताला दाबून प्रेस करून ते बसवलं आणि मग हाताला प्लास्टर नव्हतं, ती पट्टी बसवली होती. आणि मग 5 दिवसानंतर आता ती आम्हाला काढायला सांगितली. सर्वज्ञ बघू आता किती दिवस ठेवते. आज तर आहे 3रा दिवस. पण ती असं म्हणते, की संध्याकाळच्या वेळी आई याच्यामध्ये बुवा झालाय. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खरंच त्याच्यामध्ये घामोळे येतात. म्हणजे घाम येतो, खाज सुटती. त्याच्यामुळे तरी पण बऱ्यापैकी ती दम काढते असं मी म्हणेन. पण आता तिला म्हणजे काही त्रास होत नाही. ती हाताची हालचाल वगैरे करते. पण तिच्या सेफ्टीसाठी ते ठेवायचं आहे आणि एक औषधसुद्धा दिलंय, जे की सिरप आहे डॉक्टरांनी. तर आणि त्याच्यामुळे म्हणजे जर मुलं आजारी असतील किंवा मुलांना असं काही झालं तर म्हणजे आईला काही सुचत नाही की बाबा काय करावं काय. तर हे असं झाला होता प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग मी काही नंतरचा व्हिडिओ शूट केला नाही. नंतर माझ्या चुलत दीराचं लग्न होतं दुसऱ्या दिवशी रविवारी. त्याच्यामुळे आम्ही सासरी गेलो लग्नाला. संध्याकाळी जाणार होतो पण हिच्या हाताला लागल्यामुळे मग आम्हाला नाही जाता आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर गेलो आणि त्याच दिवशी आम्हाला 2 कार्यक्रम होते. दुपारी लग्न होतं आणि संध्याकाळी म्हणजे मावस दीराचा आमच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम होता मंगळवेढ्याला. आम्हाला तिकडं जायचं होतं. एका दिवसात 2 कार्यक्रम अटेंड केले आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे बाबा आमचे सोमवारी पुण्याला जाणार होते. त्याच्यामुळे मग त्याने आम्हाला इकडं सोडलं माझ्या माहेरी आणि ते गेले. कारण तिकडं सासरी राहायचं काय होतं, एकतर लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि शेतात राहायचं म्हणलं की मच्छर वगैरे खूप असतात आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत लाईट येत नाही. जेवढी पाण्याची असेल तेवढीच लाईट सोडतात ते आणि लाईटच नाहीये. आणि जर लाईट नसल्यामुळे शिवण्या सर्वज्ञ अजिबात दम काढत नाहीयेत. पण माहेरी जे आहे ना, तर ते असं तुम्हाला मगाशी मी दाखवलं की हायवेच्या कडेला घर आहे, लोकवस्ती जास्त आहे. त्याच्यामुळे इथे भगीरथी लाईट असते आणि लाईट 24 तास असते. लाईट अजिबात जात नाही. त्याच्यामुळे इथं त्या राहतात आणि इथे खेळायला वगैरे सुद्धा आहे व्यवस्थित. 2 दिवस मी सासरी होते, पण तिथं काही मला व्हिडिओ वगैरे शूट करता आले नाहीत. कारण एवढी धावपळच होती ना, की म्हणजे काही सुचलंच नाही की व्हिडिओ शूट करायचे. त्यात सर्वज्ञाचा तो हात बांधलेला. त्याच्यामुळे काही गोष्टी मला तिथं काहीच करता आलं नाही. इकडे आल्यानंतर सुद्धा मी 2-3 दिवस व्हिडिओ शूट केलेले नाहीयेत. आता तुम्हाला दिसते सर्वज्ञाचा हात सुद्धा म्हणजे हाताचं प्लास्टर सुद्धा तिने काढून टाकले आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेतलेत. कारण ते बरोबर नव्हतं वाटत की आपल्या बाळाच्या हाताला लागले आणि आपण त्याचे व्हिडिओ शूट करणं. म्हणजे ते कुठेतरी माझ्या सुद्धा बुद्धीला पटत नव्हतं. आता ती व्यवस्थित आहे आणि छान म्हणजे खेळते वगैरे पण. आपण झालं असं की सर्वज्ञ नीट झाली आणि आता आज मी आजारी पडले. मला इतका त्रास होतोय की म्हणजे कालपासून मला इतका विकनेस आलाय आणि सकाळपासून तर इतकं बॉडी पेन होतंय. तरी मी एक पॅरासिटामॉलची टॅब्लेट घेतली होती अर्धी. त्याच्यानंतर मला दुपारपर्यंत बरं वाटलं. पण दुपारनंतर परत मला तसा त्रास चालू झालाय. म्हणजे इतका प्रचंड त्रास होतोय की पूर्ण बॉडी पेन होतंय आणि इतका विकनेस आलाय. म्हटलं आता बघू. म्हणजे भाऊ माझा धारा वगैरे काढत होता. तो बोलला की दूध वाढूया आणि मग आपण जाऊया डॉक्टरकडे. आता कॅनलला पाणी आलं होतं. त्यांचं चाललं होतं की बाबा पाणी अडवायचं आणि हे जे पाणी आहे ना, तर ते उजनी धरणाचं पाणी आमच्याकडे येतं. आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं महिन्या 1.5 महिन्याला येतं. एरवी मात्र 2-2.5 महिन्यातून हे पाणी येतं म्हणजे येतं. शेतीसाठीचं पाणी आहे हे, पिण्यासाठी नाही वापरत. आता यांचं चाललं होतं म्हणजे जे पाण्याच्या ह्याच्यामध्ये चगळा वगैरे घातलं होतं ते काढलं. त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टरकडे गेलो. तिथून जाऊन आलो आणि मग आईने छान जेवण केलं होतं. म्हणजे स्वयंपाक बनवला होता. मस्त जेवण केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. शिवण्या, सर्वज्ञ सुद्धा खूप दमल्या होत्या. त्याच्यामुळे आल्यानंतर अगोदर त्यांना झोपवलं.